ते त्यांच्या मिसेसच्या नावावरती, आईच्या नावावरती अनेक दस्त आहे नागळा बारकातलाच. श्रीराम साळुंके नावावरती आहे. माझ्याकडे ओरिजिनल कॉपी आहे. हे मुंबईमध्ये दोन मिनिट फक्त स्थिर घरात आहे. दोन घरात आहे ना. कोल्हापूर जिल्ह्यातील जे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ती जी महाराष्ट्रामध्ये नामांकित आहे, त्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ताराबाई पार्कमधल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये गेली 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याचे काही पुरावे माझ्याकडे मी घेऊन त्यांच्या संस्थेच्या दारामध्ये आंदोलन केलं 11 जून रोजी. त्या दिवशी मला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंकेजींनी 8 दिवसाची मला मुदत दिली होती की ह्याचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू, पण त्याचा काय आपल्याला ह्यामध्ये कोणत्याही बैठकीला किंवा अहवाल मिळालेला नाही. माझी एकच त्यांना विनंती आहे, ह्या जर भ्रष्टाचार झालेल्या म्हणजे ज्या लोकांचे पैसे घेतलेले आहेत त्या लोकांचे पैसे आपण परत करावेत, किंबहुना नाहीतर आम्ही 25 तारखेपासून परमपूज्य बापूजी साळुंकेंच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनासाठी बसण्यासाठी मी तयार आहे. त्यामध्ये सिनियर भरती असते, क्लार्क भरती असते. त्याचा रेट 70 लाखापासून 40 लाखापर्यंत आहे. शिपायापर्यंतच्या भरतीपासून सिनियर भरतीपर्यंत 70 लाख रुपयाची त्या पदाची भरतीला रेट आहे. आणि ह्याचे पुरावे आहेत, हे पुरावे मी चांगल्या पद्धतीने लॉकर्सला ठेवलेले आहेत. मी न्यायालयीन लढा लढत असताना मी ते कोर्टामध्ये सादर करणार आहे. न्यायालयाच्या समोर न्याय देवता मला याच्यामध्ये आणि तुमच्या सर्व मीडियांच्या वतीने ह्याला न्याय मिळेल एवढं मी या ठिकाणी बोलतो. होय, ज्या दिवशीपासून मी त्या दिवशीपासून माझ्यावरती दबाव आहे, मला प्रेशर आहे. एक CR ची मला ऑफर दिलेली आहे. 1 CR तुम्हाला देतो, तुम्ही हे मागं घ्या. एकेकाने तरी तू कोल्हापूरमध्ये आलास तर तुझं पाय मोडून ठेवीन, तुला मारून टाकेन, अशा धमक्या आहेत. तुझी गाडी उडवून टाकेन, तुला जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या मला वारंवार येत आहे. नाही देणार नाही मी तक्रार, कारण की मी जनतेचं कुठंतरी चांगलं व्हावं म्हणून मी ह्यामध्ये उतरलेलो आहे. माझं बरं वाईट काय झालं तर मी त्यासाठी समर्थ आहे, पण ज्या वेळेला माझं बरं वाईट होईल त्यावेळेला श्रीराम साळुंके व धनाजी देसाई ह्याला कारणीभूत असणार आहे, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. 13 जणांची माझ्याकडे यादी आहे. त्यामधील 3 जणांची माझ्याकडे सगळे पुरावे वगैरे सगळे माझ्याकडे.